आज मार्केटमध्ये आलेला फॉल पाहता असं प्रत्येकाला प्रश्न पडलेला असणार आहे की उद्या देखील मार्केटमध्ये एक मोठा फॉल येणार आहे का? तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी एका डिटेल अनालिसिसद्वारे देणार आहे. एनिवेज आज मार्केटमध्ये एक मोठं गॅप अप ओपनिंग आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि गॅप अप ओपनिंग असून देखील मी माझा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं की मार्केट तिथून पडायची जास्त शक्यता आहे. कारण की प्री मार्केटचं जे आपल्याला ओपनिंग पाहायला मिळालेलं होतं ते आपल्याला बरोबर रेझिस्टन्सला पाहायला मिळालेलं होतं 24,700 आणि त्याच वेळेला 9 ते 9:20 मध्ये आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी लाईव्ह येत असतो आणि माझं प्री मार्केटचा व्हॉल्यूम अनालिसिसचा डेटा तुमच्यासोबत शेअर करत असतो. आणि त्याच्यानंतर या लेवलपासून एक शार्प फॉल आपल्याला निफ्टीवरती आलेला पाहायला मिळतोय. काही लोक असं देखील म्हणतील की सर 24,000ची राऊंड अप लेवल आहे, परंतु तुक्का रोज लागत नाही मित्रांनो. याच वेळेला जरी ती 24,000ची राऊंड अप लेवल मॅच झालेली असली तरी अशी लेवल रोज येत नाही. परंतु मी कशा पद्धतीचे लेवल्स तुमच्यासोबत शेअर करत असतो हे तुम्ही प्रत्येक व्हिडिओजमध्ये जे ते पाहत असता. तर आज देखील ह्या लेवल प्रिडिक्शन सोबत शेअर केलं तर की हे रेझिस्टन्सला ओपन करते मार्केटमध्ये जे आहे ते एक फॉल येऊ शकतो आणि एक चांगला फॉल आलेला आपल्याला मार्केटमध्ये जो आहे तो पाहायला मिळतोय. आता हा फॉल पाहता सर्वांना प्रश्न पडला की मार्केटमध्ये उद्या एक बेरिश ट्रेंड पाहायला मिळू शकतो का? तर हा फॉल कशामुळे आलाय हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते तुमच्यासोबत डिस्कस करेल. याला फॉल यायला काय न्यूज होती आणि परत इथून एक ब्रेकआउट वरच्या साईडला आलता, म्हणजेच ग्रीन कॅन्डल्स बनले होते, याला देखील काय न्यूज होती याच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल सोबत आणि उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रयत्न करत असतो इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा. त्याच्यामुळे तुमच्याकडे वेळ नसेल तर ट्रेडिंग हे सेगमेंटच तुमच्यासाठी नाहीये. जर तुम्हाला उद्याचं मार्केट काय कसं होऊ शकतं आणि काय त्याच्या लेवल्स असू शकतात ह्याची पूर्ण माहिती असेल तर व्हिडिओजला पूर्ण पाहावं लागतं. शॉर्टकटमध्ये जर तुम्ही अपेक्षा करत असाल मार्केटकडून की तुमच्याकडून कुठलेच एफर्ट्स नाहीयेत किंवा तुम्ही मेहनत टाकत नाही, मार्केटकडून जर अपेक्षा करत असाल की मला प्रॉफिट हो, तो चुकीचा अप्रोच आहे. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मार्केटकडे पाहण्याचा तुमचा काय अप्रोच हवा आहे हे पण शिकवत असतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माझा हाच प्रयत्न राहणार आहे. व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात उद्याच्या दिवसाच्या माझ्या मॅजिकल लेवल्स उद्याच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम, एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि एज्युकेशन तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा. माझ्या लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी. तिथे देखील फॉलो करा. तिथे मी लाईव्ह मार्केटचे माझे अपडेट शेअर करत असतो. चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. व्हिडिओला सुरुवात करत असतो उद्याच्या दिवसाच्या आपण मार्केट प्रिडिक्शन सोबत आणि माझ्या मॅजिकल लेवल्स सोबत. परंतु उद्याच्या दिवसाच्या मार्केटबद्दल बोलण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झालंय हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे, जेणेकरून आपण उद्या मार्केटचं माझं प्रिडिक्शन अशा पद्धतीचं का आहे किंवा तुम्हाला कशा पद्धतीचं प्रिडिक्शन उद्यासाठी अपेक्षित करायचं आहे किंवा कसं प्रिडिक्शन करायला शिकायचं आहे हे तुम्हाला जे आहे ते इझी होत असतं. त्याच्यामुळे आज मार्केटमध्ये काय झाले हे पहिल्यांदा आपण डिस्कशन करूयात. आणि मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की स्वतःला तुम्हाला शिकावं लागेल जर लॉंग टर्म मार्केट मध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर. त्याच्यामुळे शिकायला सुरुवात करा, प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. तुमचा उद्याच्या दिवसाचा काय व्ह्यू आहे मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येक कमेंट तुमची मी स्वतः पर्सनली वाचत असतो आणि त्याला रिप्लाय देखील करत असतो. त्याच्यामुळे आता सुरुवात करूया तिथं आपण माझ्या अनालिसिस सोबत, पण तुम्ही तुमचा अनालिसिस देखील नक्की करा. आता आज आपल्याला 24,700 लेवलला गॅप अप ओपनिंग पाहायला मिळाली. काही लोक म्हणतील सर राऊंड अप लेवल आहे, इथून पडलं काहीच कौतुकास्पद नाहीये, पण हे देखील लक्षात घ्या मार्केटमध्ये मोठी गॅप अप ओपनिंग होती, मार्केटला पॉझिटिव्ह न्यूज देखील होती. 24,000ची लेवल ब्रेकआउट करणं जास्त काही नाहीये. 26,000च्या राऊंड अप लेवल पासून जर ते ब्रेकडाऊन करत खालीपर्यंत येऊ शकतं तर 24,000 म्हणजे अशी काही लक्ष्मण रेषा नाही की ती त्याला ब्रेकआउट होणारच नाही. परंतु ह्या लेवलला इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट होता आणि तो लाईव्ह मध्ये तुमच्यासोबत मी शेअर केला की आता सध्या रेझिस्टन्सला निफ्टी ओपन होते. जोपर्यंत 5 मिनिटाची कॅन्डल ह्याच्या वरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत बुलिश ट्रेंड आपल्याला अपेक्षित मार्केटकडून राहणार नाहीये. आणि पूर्ण दिवसभरात इथे याला सकाळच्या सत्रात आणि परत इथून सुद्धा एक शार्प फॉल या रेझिस्टन्स पासूनच आलेला पाहायला मिळतोय. एखाद दिवशी राऊंड अप लेवल मॅच होऊन जाते, रोज रोज होत नाही. तुम्ही माझे व्हिडिओज पाहत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलेलं असेल. आता अशा पद्धतीचा एक लिक्विडिटी स्वीप आपल्याला पाहायला मिळाला आणि थोडंसं मार्केट वरती गेलेलं पाहायला मिळतं. एक्झॅक्टली ह्या वेळेला जे पाकिस्तानचे पीएम आहेत त्यांची एक प्रेस कॉन्फरन्सची न्यूज जी आहे ती होती. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं की आज US आणि इराण यांच्यामध्ये जे MOU आहे ते साईन होणार आहे, जे की मार्केटसाठी पॉझिटिव्ह न्यूज होती आणि त्याच्या वेळेला मार्केट इथून वरती गेलेलं पाहायला मिळते. परंतु त्याच्यानंतर लगेच दुसरी न्यूज आली की $300 बिलियन इराणने मागणी केलेली आहे US कडे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला
रिपेअरिंगचं त्याचं जे ते काम करण्यासाठी, आणि युएसने त्याला डिनाय केलं की आम्ही असे कुठलेही पैसे देणार नाहीत. आता मला फक्त एकच म्हणायचं की जर 10-15 मिनिटाचा टाइम आहे, तर जे यांचे जे काही डिमांड्स किंवा जे काही नेगोसिएशन चालले ते थोडं प्रेस रिपोर्टर्सनी पूर्ण ऐकून घेऊन एकदाच न्यूज घेतली तर ट्रेडर्सला काहीतरी करता येऊ शकतं. पण एकदा पॉझिटिव्ह आणि एकदा निगेटिव्ह, सेल साईडचे आणि जे बाय साईडचे दोन्ही एसएल गेलेले पाहायला मिळतात. इनफॅक्ट माझा देखील एक एसएल गेलेला पाहायला मिळतो. इथे या साईडला मी दुसरी एक फ्रेश एंट्री माझ्या टेलिग्रामच्या चॅनलला पोस्ट केलेली होती. मी एक सेव्हिरेस्ट रिसर्च अॅनालिस्ट आहे, त्याच्यामुळे मी माझं रिसर्च जे आहे ते पेड सर्व्हिसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असतो. तर इथं मी दिलेलं होतं, एक चांगली पिन सुद्धा आलती, परंतु पीई साईडचे प्रीमियम्स काही वाढले नाहीत आणि पुढच्या साईडला आपल्याला गेलेला एसएल गेलेला पाहायला मिळतोय. कारण की एक्झॅक्टली ह्या लेवलला एक न्यूज आलेली होती आणि त्या न्यूजमुळे काय झालं, एक डंप अँड पंप जो आहे तो आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे. आता ज्या लेवल 4 पासून आपल्याला जे रिव्हर्सल आलेलं आहे, मी टेलिग्रामवरती सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं, आणि ही जी लेवल आहे ही कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेली होती. परत एकदा राऊंड अप लेवल आहे म्हणून काही लोक म्हणतील सर राऊंड अप लेवल आहे तर काय झालं, पण याच्यासाठी पुढची लेवल पहा, जी की बँक निफ्टीची लेवल आहे आणि ही कुठलीही राऊंड अप लेवल नाहीये. आणि बँक निफ्टीवरती सुद्धा लेवल 4 पासून जे आहे तो आपल्याला इथं फॉल आलेला मार्केटमध्ये पाहायला मिळतो आणि एक शार्प फॉल सुद्धा आलेला या लेवलच्या बेसिसवरती जो आहे तो आपल्याला पाहायला मिळते. असो, आता हा झाला आपल्या आजच्या दिवसाचा परफॉर्मन्स. आपण जरा थोडंसं बँक निफ्टीच्या आणि निफ्टीच्या माझ्या टेक्निकल अनालिसिस बद्दल बोलूयात की टेक्निकली मार्केट काय सांगतंय. तर मित्रांनो, तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की खूपच इम्बॅलन्स्ड पद्धतीने मार्केट वरच्या साईडला गेलेलं आहे, असं ते कधी चालत नाही. नेहमी ते बॅलन्स करत जे ते चाललेलं असतं आणि त्याच्यामुळं ही रॅली सस्टेन कितपत होईल हे जास्त कोणीही सांगू शकत नाही, कारण की हा कम्प्लीट न्यूज बेस्ड मूव्ह आहे आणि असा मूव्ह कधी कधी येत असतो. त्याच्यामुळे आपल्याला याच्यासाठी सुद्धा प्रिपेअर राहावं लागतं. आता सध्याचं जे टेक्निकल अनालिसिसचं सेटअप बनलंय ना, तर अशी एक कॅन्डल आहे, अशी एक कॅन्डल आहे. उद्या जर का थोडं न्यूजनी गॅप डाऊन झालं आणि जर अशी एक रेड कॅन्डल बनली, जी की बनण्याचे चान्सेस जास्त वाटतात आहे, मार्केटला हे फॉर्मेशन करायचं असेल तर उद्याच्या दिवशी एक रेड कॅन्डल बनवावी लागली आणि ह्या कॅन्डल स्टिक पॅटर्नला इव्हिनिंग स्टार पॅटर्न असं जे ते म्हणलं जातं आणि हा पॅटर्न बनवण्यासाठी उद्या एक रेड कॅन्डल मार्केटमध्ये बनू शकते, असा माझा व्ह्यू आहे. टर्म्स अँड कंडिशन जर का आज एमओयू साईन झाली तर उद्या परत 400-500 पॉईंटचं गॅप ऑफ ओपनिंग जे आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतं. बँक निफ्टीवरती सुद्धा 700-800 पॉईंटचं गॅप ऑफ ओपनिंग जे आहे ते पाहायला मिळू शकतं आणि मार्केट आता सध्या कम्प्लिटली न्यूज बेस आपल्याला पाहायला मिळते. एकदा का एमओयू साईन झाली आणि वॉर रिलेटेड न्यूज गेली की मार्केट परत एकदा टेक्निकल अनालिसिसला किंवा आपण ज्या थेअरी सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करत असतो त्याला फॉलो करत असताना जे ते आपल्याला पाहायला मिळेल. आता सध्या बोलायचं झालं तर मार्केटमध्ये असं बुलिश होण्याचं कुठलंही स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आता बँक निफ्टीबद्दल जर बोलायचं झालं तर ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट ही डेली टाइम फ्रेमची कॅन्डल आहे. ऑलमोस्ट आपल्याला जी ह्याची लो प्राइस आहे तिथेच क्लोजिंग मिळालेली पाहायला मिळते आणि निफ्टीवरती सुद्धा तितकीशी काही आपल्याला खालच्या साईडनी वीक पाहायला मिळत नाहीये. टेक्निकली तर दोन्ही इंडेक्सनी एक बिअरिश क्लोजिंग जी आहे ती दिलेली आपल्याला पाहायला मिळते. न्यूज बद्दल परत एकदा सांगेल की न्यूज काय येते त्याच्यावरती सर्व गोष्टी जे आहेत त्या उद्या आपल्यासाठी डिपेंड करणार आहे. आता ज्या काही लेवल्स मी तुमच्यासोबत इथे शेअर करत असतो या कुठल्याही राऊंड अप लेवल्स नाहीयेत, त्याच्यामुळे या लेवल तुमच्या चार्टवरती असणं जे ते खूप जास्त गरजेचं आहे. ह्या लेवल लक्षात राहत नाहीत. लेवल 4 दोन्ही इंडेक्स सोबतच्या दोन्ही साईडच्या ह्या इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स असतात, त्यामुळे देखील ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला मी एखाद्या सपोर्ट रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला असं बोलत असेल त्यावेळेला किमान एक 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज व्हायला हवी, पुढची कॅन्डल त्याचा हाय लो ब्रेक करेल, त्यावेळेला त्या कॅन्डलला ब्रेकआउट आला असं आपण कन्सिडर करू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला नेहमीच कॅन्डल क्लोजिंगचा जो आहे तो नेहमी वेट करायचा आहे. भले माझा उद्याच्या दिवसाचा बेअरिश साईडचा व्ह्यू असला तरी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी अपोजिट डायरेक्शनच्या लेवल सुद्धा तुमच्यासोबत बॅकअप म्हणून जे ते शेअर करत असतो, त्याच्यामुळे दोन्ही साईडच्या लेवल तुमच्या चार्टवरती ड्रॉ करून ठेवा. इनफॅक्ट मला माहिती आहे की तुम्ही बँक निफ्टीवरती ट्रेड करत नाही, तरी देखील बँक निफ्टीच्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही पाहिलं असेल आज प्री मार्केटचं जे आपलं 20 मिनिटाचं डेली लाईव्ह असतं, याच्यामध्ये मी लाईव्हमध्ये तुम्हाला मार्केट सस्टेन करणार नाही हे बँक निफ्टी पाहून सांगितलेलं होतं आणि बँक निफ्टी पाहण्यासाठी आज 2 स्टॉक्स मी तुमच्यासोबत डिस्कस केले ते बँक निफ्टीमध्ये लिस्टेड की कोटक बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्यामध्ये सुद्धा चांगलं वेटेज आहे. जर मार्केट खरंच पॉझिटिव्ह आहे तर ह्या दोन बँका सुद्धा गॅपअप का ओपन झाले नाहीत, का ह्या फ्लॅट ओपन होत होते आणि त्याच्यावरून काहीतरी गडबड आहे, मार्केट सस्टेन करायची शक्यता नाहीये. अरे बँक निफ्टी सस्टेन नाही करणार आणि बँक निफ्टी नाही सस्टेन केलं तर निफ्टी सुद्धा सस्टेन करायची शक्यता नाही, अशा पद्धतीचं आपलं प्रिडिक्शन होतं आणि तसंच मार्केट मूव्ह झालेलं पाहायला मिळतं. त्याच्यामुळे बँक निफ्टीचे लेवल सुद्धा तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे, कारण की बँक निफ्टी कधी कधी अर्ली इंडिकेशन देत असते. सोबत तुमच्या उद्याच्या दिवसाचं काय अनालिसिस राहणार आहे हे देखील कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. तुम्हाला
तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. प्रॅक्टिसला कुठलाही पर्याय नाहीये. डेली 11 ते 1च्या मध्ये तुम्ही माझ्या 7998231231 ह्या आमच्या WhatsAppच्या नंबरला तुम्ही मला मेसेज करू शकता. त्यावेळेला तुमच्या WhatsAppच्या सर्व ज्या काही रिप्लायज आहेत किंवा क्वेश्चन्स आहेत, त्याला मी तुम्हाला रिप्लाय करत असतो. आता काही एज्युकेशनल फॉर्मॅटमध्ये तुमचे प्रश्न असावेत. तर ही सीई घेतली, ती पीई घेतली, मी ठेवू का, होल्ड करू का, मार्केट इथून वरती जाईल, खाली जाईल, अशा रिलेटेड काही प्रश्न असतील तर ते विचारू नका. तुम्हाला एज्युकेशन रिलेटेड काही असतील तुमचे क्वेश्चन्स, काही डाऊट्स असतील, काही तुम्हाला मार्केट रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, निश्चितपणे ते तुमच्यासोबत जे ते तुम्ही माझ्यासोबत डिस्कस करू शकता. उद्यापासून ते मी सुरू करणार आहे. नंबर तर तुम्हाला माहितीच आहे, सर्व प्लॅटफॉर्मवरती एकच नंबर आहे. इव्हन सेबीच्या वेबसाईटवरती सुद्धा हाच नंबर आहे. 11 ते 1च्या दरम्यान तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तुमचे डाऊट्स आणि क्वेश्चन्स मला विचारू शकता. टिप्स विचारू नका फक्त. आता लेवल्स बद्दल बोलूयात. 23,880 ची इम्पॉर्टंट लेवल राहील. याच्या खाली निफ्टी जी आहे ती वीक राहू शकते. 23,817, 23,743, 23,667 आणि 23,605 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 23,930च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. 24,006, 24,080, 24,198 आणि 24,287 इथं आपल्या निफ्टीच्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. बँक निफ्टीच्या लेवल्स बद्दल बोलूयात मित्रांनो. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्यासोबत मी निफ्टीचा नो ट्रेड झोन जो आहे तो शेअर केलेला अशा ब्लॅक कलरच्या लाईनमध्ये. याच्यामध्ये ट्रेड करायचं नाहीये. बँक निफ्टीच्या सुद्धा ह्या नो ट्रेड झोनमध्ये ट्रेड करायचं नाहीये, कारण की हा जो झोन आहे हा ऑप्शन सेलरचा एरिया असतो. याच्यामध्ये जाऊन एकतर मार्केट साईडवेज तरी होऊन जाईल किंवा व्हॉलटाईल होईल. दोन्ही केसेसमध्ये स्टॉप लॉस जाण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. पुढच्या 1 ते 2 आठवड्यांसाठी तुम्हाला क्वांटिटी रिड्यूस करायची आहे. फुल क्वांटिटीने ट्रेड करायचा नाहीये. 2 किंवा 3 ह्याच्यावरती ट्रेड करायचे नाहीयेत. आत्ता ज्या पद्धतीचं मार्केट चाललंय न्यूज बेस्ड, याच्यावरती अकाउंट जे आहे ते वाईपआउट होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. कॅपिटल प्रोटेक्शन सध्या आपली प्रायोरिटी असली पाहिजे. ह्या गोष्टीवरती लक्ष राहू द्यात. 57,120 ते 57,270 उद्याच्या दिवसाचा बँक निफ्टीचा नो ट्रेड झोन राहील, ज्याच्यामध्ये एक ऑप्शन बायर म्हणून आपल्याला ट्रेड करायचं नाहीये. 57,120च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 56,925, 56,681, 56,471 आणि 56,236 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 56,270च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 57,401, 57,608, 57,793 आणि 58,085 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. सॉरी, मी याला 56,000 असं एकदा रीड केलं होतं, परंतु हा 57,270ची लेवल आहे ज्याच्यावरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या दिवसाच्या माझ्या मॅजिकल लेवल्स तुमच्यासोबत डिस्कस केलेले आहेत, उद्याच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत. आणि माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रयत्न असतो तुमच्यासोबत इन्स्टिट्यूशनल स्टाईल अनालिसिस आणि लर्निंग शेअर करण्याचा. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही दिवस फॉलो करून पहा. मला माहिती आहे की निश्चितपणे माझ्या प्रत्येक व्हिडिओचा तुम्हाला काही ना काही फायदा होत असेल. आणि एक्झिस्टिंग युजर्सला किंवा एक्झिस्टिंग सबस्क्रायबर्सला या व्हिडिओ किंवा ह्या लेवलपासून फायदा होत असेल तर कमेंट करून नक्की कळवा, कारण की तुमच्या कमेंट्सपासून मला देखील मोटिवेशन मिळत असतं आणि तुमच्या प्रत्येक कमेंट्सला वाचून मी स्वतः रिप्लाय जो आहे तो करत असतो. जर तुम्ही टेलिग्रामवरती फॉलो नसेल केलेलं तर लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथे देखील मला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच.